नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण। वसुबारस नंतर आजचा दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी। माझे कोकणकडून आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा। वळूया बातमीपत्राकडे। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर। रत्नागिरीत दीपावली सणाचा पहिला दिवस वसुबारस गोसेवा संघाच्या पुढाकाराने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न। महाड MIDCच्या टेमघर नाल्यात पावसाचा फायदा घेत सोडले गेले कंपनीकडून केमिकल मिश्रित पाणी। खालापूर इरशाळवाडी दुर्घटनेतील अनाथ बालकांच्या आरोग्यासाठी शासन कटिबद्ध, मंत्री अदिती तटकरेंचे प्रतिपादन। आणि महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर। आता पाहूया सविस्तर वृत्त। हिंदू धर्मात गोमातेला सर्वात महत्त्वाचे स्थान असून समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या। त्यातून नंदा नावाच्या कामधेनूला उद्देशित ठेवून अनेक जन्मांच्या कामनापूर्तीसाठी व गायीच्या शरीरावर जेवढे केस आहेत तेवढे वर्ष स्वर्गवास व्हावा यासाठी वसुबारस सण साजरा केला जातो। गोमाता निसर्ग व मानवी जीवनात अत्यंत उपयोगी आहे असे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे आणि म्हणूनच गोमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस या दिवशी हिंदू बांधवांना पूजा करता यावी यासाठी या कार्यक्रमाचे रत्नागिरीतील गोसेवा संघाने आयोजन केले। गोमातेचे माणसाच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे या विषयावर गो मार्गदर्शकांनी व्याख्याने दिली। या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी उपस्थिती दर्शवली व गोसेवा संघाच्या कार्याची माहिती घेतली। आणि घरात राहणारी गाय गल्लीत पण कमी पिकतोय तांदूळ तर तुमची सवय। वसुबारस हा कार्यक्रम आम्ही गेली 2 वर्षापासून करतोय। गोसेवा संघ हे गेली 8 ते 10 वर्ष झालं। आज आमची सगळी जी टीम आहे ती आज पूर्ण सेवाभावाने कोणतेही शुल्क न घेता कुठल्याही स्वतःच्या खर्चाने हे काम गेली 8 ते 10 वर्ष झालं करत आहे। त्याला मुहूर्त स्वरूप म्हणून आपण गेल्या वर्षी ही संस्था रजिस्टर केलेली आहे आणि आज ही संस्था आपल्या भविष्यामध्ये गायीच्या रस्त्यावर असणारी प्रत्येक गायीला घर मिळावं अशा उद्देशानं पुढे काम करत आहे आणि हे काम आपल्याला तोपर्यंत करत राहणार आहोत आम्ही जोपर्यंत रस्त्यावर असणाऱ्या भटक्या सगळ्या गुरांना त्यांना हक्काचं घर मिळत नाही। आणि वसुबारसच्या निमित्तानं आम्ही लोकांच्या मध्ये या गोष्टीचं अवेअरनेस निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, एक सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून लोकांच्या मध्ये गायीबद्दलचं जी भावना आहे ती उत्कट व्हावी आणि त्याच्यातून त्यांनी गोरक्षणाकडे, गोसेवेकडे आणि गोसंवर्धनाकडे वळावं। गेली अनेक वर्ष महाड MIDC मध्ये पावसाळा सुरू झाला की कारखानदार नाल्यांमध्ये रसायनयुक्त केमिकल्स पाणी सोडण्याचा आधार घेतात। आता तर कहरच केला म्हणावे लागेल। अवकाळी पावसाचा आधार घेत महाड MIDC सारख्या परिसरात टेमघर तसेच हायकल कंपनीच्या मागे असलेल्या नाल्यांमध्ये रसायनयुक्त केमिकल्स पाणी सोडल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडलेत। कोणत्या तरी कंपनीने आपल्या कंपनीमधील रसायनयुक्त केमिकल्स पाणी सोडून दिल्याने हा प्रकार घडला असून या नाल्यात सफेद रंगाचे आणि लाल रंगाचे पाणी मोठ्या प्रमाणावर दिसत आहे। रसायनयुक्त केमिकल्स पाणी सोडल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत। कारखान्यांतून पावसाच्या पाण्याबरोबरच केमिकलयुक्त पाणी येताना दिसत असून यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने असे प्रकार वारंवार घडत असल्याचं बोललं जात आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी यांनी याची दखल घेत संबंधित कारखान्यांचा शोध घेऊन असे कारखाने कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जाते। इरशाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्यात येतील असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले। महिला व बालविकास विभाग
आणि जसलोक हॉस्पिटल यांच्या सौजन्याने इरशाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या बालकांची आरोग्य तपासणी व आरोग्य किट वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या। यावेळी अधिकारी वर्ग तसेच जसलोक रुग्णालयाचे CEO जितेंद्र हरियान व त्यांची आरोग्य टीम उपस्थित होती। नैसर्गिक आपत्तीतील बाधितांचे पुनर्वसन व त्यांना आवश्यक सुविधा पुरवणे ही लोकप्रतिनिधींची महत्त्वाची जबाबदारी असते। या सर्व बालकांचे वयवर्ष 21 पूर्ण होईपर्यंत त्यांची आरोग्य तपासणी आणि उपचार केले जाणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। इरशाळवाडीतील बालकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी जसलोक हॉस्पिटलने हेल्थ कार्ड देण्यासाठी पुढाकार घेतलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरशाळवाडीचे पुनर्वसन 1 वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला असून लवकरच लोकार्पण करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले। आई वडील नसलेल्या बालकांचे शासनाच्या पुढाकारातून संगोपन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। यावेळी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते 2 बालकांना अनाथ प्रमाणपत्र व 4 बालकांना बालसंगोपन योजना मंजूर आदेश प्रमाणपत्र, दिवाळी फराळ व जसलोक रुग्णालयाकडून प्रदान आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला इरशाळवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासकीय यंत्रणा असेल, शासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा असेल, NDRF असेल, स्थानिक इथले सर्व रेस्क्यू टीम्स आहेत, पत्रकार, सगळ्यांनी आपण त्या घटनेवर मात करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक उपाययोजना ज्या आपण इरशाळवाडीतील जे नागरिक आहेत यांच्यासाठी केल्या। खरं तर महिला व बाल विकास विभागाअंतर्गत बाल संगोपन योजनेचा लाभ हा इथल्या ह्या सर्वच 18 वयोगटामध्ये जे बालक आहेत त्यांना सुरू करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अनाथ प्रमाणपत्राचं वाटप सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आज करण्यात आलं। खरं तर या दुर्घटनेनंतर आम्ही सर्वजण असतील सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते स्वतःही या ठिकाणी उपस्थित होते, पण आम्ही सर्वजण सुद्धा कशा पद्धतीने हे विस्कळीत आयुष्य सुधारता येईल यासाठी प्रयत्नशील आहोतच। याआधी प्रयत्न झालेले आहेत। पुनर्वसनाच्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री उदय सामंत साहेब असतील, इथले स्थानिक आमदार माहिती असतील, आम्ही सर्वजण प्रयत्न हा सातत्याने करत आहोत। लवकरच त्यांना गती उपलब्ध होतीलच, पण त्याचबरोबर या मुलांना चांगल्या पद्धतीचे पुढच्या कालावधीमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जसलोकला ज्या वेळेला आम्ही विनंती केली त्यांनी सुद्धा तात्काळ त्याचा मान ठेवून या मुलांना वयात येईपर्यंत 21व्या वर्षापर्यंत मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यांचं हेल्थ कार्ड त्यांनी तयार केलं। या मुलांना एखाद्या वेळेला जर कधी आपत्ती कालावधीमध्ये किंवा आजारपणामध्ये जर वैद्यकीय त्यांना सुविधांची गरज भासली तर जसलोकमध्ये त्यांना ती तात्काळ पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येईल। त्यांच्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र आशीर्वाद नावाची एक स्कीम सुद्धा त्या ठिकाणी राबवण्यात आली आणि त्या अंतर्गत यांना त्यांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून दत्तक घेतलेलं आहे। नक्कीच यातून त्या मुलांना चांगल्या पद्धतीनं आरोग्याची सुविधा मिळेल। त्याचा एक कॅम्प सुद्धा आपण या निमित्ताने आयोजित केला। त्यामुळे अशा पद्धतीनं अनेक सेवाभावी संस्था सुद्धा त्यांच्या मनात असणाऱ्या भावनेच्या पुढाकारातून सुद्धा या मुलांना सहकार्य करत आहेत। आज दिवाळीच्या निमित्ताने सुद्धा अनेक जण त्यांना भेटायला येत आहेत। त्यांना त्यांच्या कुटुंबाची कमतरता जाणवू नये याचा प्रयत्न हा करत असताना शासनाच्या वतीने आणि महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आम्ही सुद्धा हा प्रयत्न केलेला आहे। रायगडच्या सुधागड तालुक्यातील पाली पंचायत समितीच्या नामदेव शेठ खैरे सभागृहात पेण सुधागड रोहा मतदारसंघाचे आमदार रवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आमसभा पार पडली। आमसभेत विविध विषयांवर चर्चा होऊन त्यावर जलद उपाययोजना करण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। दरम्यान या सभेत पालीतील पिण्याच्या पाण्याचा मुद्दा चांगलाच गाजला। महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात पाणी टंचाईचा प्रश्न अतिशय गंभीर बनलाय। मागील अनेक वर्षापासून पालिकरांचा मूलभूत आणि अत्यावश्यक असलेल्या जिव्हाळ्याच्या शुद्ध पाणीपुरवठा नळ योजनेचे काम लाल फितीत अडकले आहे। परिणामी पालिकरांना दूषित, अशुद्ध आणि अनियमित पाणी समस्येला रोजच तोंड द्यावे लागते। पाली नगर पंचायत कार्यालयावर पाणी प्रश्नावर ग्रामस्थांनी अनेकदा मोर्चे काढून हल्लाबोल केला, मात्र पाणी पुरवठा सुरळीत होण्यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अपयशी ठरलेत।
पाणी प्रश्नावर कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने पालीतील विविध भागांतील नागरिकांनी आमसभेत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली। यावेळी सुधागड तालुक्यात कृषी विभागाकडून लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबवल्या जात नाहीत। तालुक्यात कृषी बंधारे योजना राबवत नाहीत। ठेकेदारांच्या फायद्यासाठी अनावश्यक ठिकाणी बंधारे का बांधता, ठेकेदारांना का पोचता, अशा शब्दात आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली। दरवेळी ते म्हणतात पंप खराब झालेला आहे, काय झालेलं आहे, गाळ बसलेला आहे, पण त्याचं समाधानकारक अशी कुठली प्रक्रिया पुन्हा मिळत आली त्यामुळे एखादी समस्या 5-6 दिवस त्याचा हे होतो, तोडगा निघतो, त्यानंतर 10-15 दिवसानंतर परत ती समस्या उद्भवली जाते। आता काय करू आपण? माझं म्हणणं असं आहे या सगळ्या विषयात की आमदार साहेबांना मी विनंती अशी करेन की हा विषय खूप काही महत्वाचा आहे आणि हा 5-10 मिनिटं सुटणारा विषय नाही। ही जी मंडळी आलेली आहेत ही उगीच आपल्या 2-4 काय गळबिळी फिरवणारी माणसं यापेक्षा काय प्लेस तर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत, माजी नगराध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत, शहरातली प्रतिष्ठित मंडळी बसलेली आहे। माझं म्हणणं आहे की आपण आपल्या पुढाकारांना नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष ही सर्व प्रतिष्ठित मंडळी आणि मग कोणते पोशेट्टी वगैरे कोण आहेत ते या सगळ्यांची एकत्रित बैठक लावून पालीच्या संदर्भात काहीतरी वेगळा विचार करायला लागेल। नाहीतर होते काय, इकडं बेगन आळीला नळ पिळला तर तिकडं त्या आळीचं पाणी जात आहे, पाणी येणार तेवढंच आहे। तर याच्यामध्ये काका आपल्याला आमदार साहेब आपल्याला काहीतरी ठोस भूमिका घ्यावी लागेल। नवीन योजना आपल्याला करता येते का ते आपल्याला बघावं लागेल। हा प्रश्न आता या घाईघाईमध्ये सोडून उगीच वाटाण्याच्या अक्षरा लावण्यापेक्षा साहेब या ठिकाणी एक दिवाळी झाल्यानंतर एखादी आपण बैठक या ठिकाणी लावा। एक काम करू आपण असं काम करू की सगळे लोकप्रतिनिधीच्या बरोबर दादाला पण आपण बरोबर घेऊ आणि एक कलेक्टरच्या समोर एक बैठक घेतली पाहिजे। कारण मग आता तुम्ही सांगता पूस येते तर पूस येते रिस्पॉन्सिबल असेल असं मला वाटत नाही। दुसरा असा आहे की देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी ही जी जल मिशनची जी स्कीम आणलेली आहे त्या स्कीम मध्ये हर घर हर नल म्हणजे 55 लिटर पाणी हे प्रत्येक माणशी दिलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी करोडो रुपये आपल्या जिल्ह्यासाठी तर 1348 कोटी रुपयांनी स्वतः दिले, 1348 कोटी दिले। आज जर अख्खा शहर जर या पाण्यापासून वंचित राहत असेल तर त्या दृष्टीनं आपल्याला हा सिरियस विषय आहे आणि महत्वाचा विषय आहे। तालुक्याच्या पेक्षा महत्वाचा आता पाण्याचा प्रश्न दुसरा कुठलाही महत्वाचा विषय असू शकत नाही। त्या दृष्टीनं हे दिवाळीच्या नंतर, आता दिवाळीच्या 4-5 दिवसावर आहे, तर त्या दिवाळीच्या नंतर एक महत्वाची मीटिंग कलेक्टरला सांगू आणि कलेक्टरला सांगू की एक मीटिंग कॉल करायला सांगतो। मी आताच मीटिंग संपल्यानंतर त्याला फोन करतो आणि त्यासाठी दिवाळीच्या नंतर एकदा टाईम आणि संबंधित सगळे अधिकारी म्हणजे तुम्हाला तुमची शिव पण राहतील, तुमचे काही जे पाणी पुरवठ्याचे लोक पण राहतील, त्याच्यानंतर त्यांची परवानगी लागेल ते पण लागतील आणि कलेक्टर होतात। रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मासिक गुन्हे आढावा बैठक संपन्न झाली। बैठकीदरम्यान रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले। नवी मुंबईतील संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी निमित्त रवा मैदा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती आपलेही काही देणे आहे या जाणीवेतून हा कार्यक्रम दरवर्षी राबविला जातो। आकाशाला भिडलेली महागाई व वस्तूत होत असलेली भेसळ हे सर्व लक्षात घेऊन अत्यल्प दरामध्ये उत्तम प्रतीचा रवा मैदा वाटप करण्यात आले। तुर्भे नवी मुंबई येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाप्रसंगी संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ, सहआयोजक शांताराम धनावडे, भानुदास गायकवाड, अंकुश सकपाळ, रामचंद्र पाटील, संतोष कांबळे, मनोहर सकपाळ, कैलास सकपाळ, विकास बांदल, प्रताप भालेराव, सतीश मोरे, अनिल सकपाळ, सतीश मस्तूद, अंबादास कांबळे आदी उपस्थित होते।
यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.